ची बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकरी हवाल दिले। कर्जमाफीवर देखील या बैठकीअंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी गेल्या आठवड्याभर मराठवाडा दौऱ्यावर होते, शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले होते, सत्य परिस्थिती जाणून घेतलेली आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर आज कॅबिनेटची बैठक होतीये। नक्कीच लागवी जर बघितलं तर 2215 कोटी रुपयांची जी मदत आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र ही मदत जी आहे ती कमी आहे, ही पुरेशी मदत नाही आहे। त्याच्यामुळे आणखीन मदत देण्याची घोषणा जी आहे ती आज करण्यात येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करणार का मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। कारण रब्बी खरीप पिकं दोन्ही पिकं गेलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हेक्टरच्या हेक्टर जमीन पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि हे सगळ्यामध्ये सोयाबीनचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाडा, विदर्भ या सगळ्याच परिसरामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात हाल झालेले पाहायला मिळतात। शेतकरी अक्षरशः रडतात आणि ही सगळी परिस्थिती आहे ही मंत्र्यांनी देखील जाणून घेतलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी देखील या सगळ्या परिसराचा पाहणी दौरा देखील केलेला आहे। त्यामुळे अजून जर मदत काही देता येते का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज 2215 कोटी याहून अधिक मदत जाहीर होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर कर्जमाफीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सगळंच नुकसान झालेलं आहे, त्यात कर्ज फेडायचं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठं जिकरीचं काम आहे आणि टेन्शनचं देखील काम आहे। त्यामुळे आता नेमकं कर्जमाफी त्यांना द्यायची का हा देखील एक मुद्दा आज चर्चेला जाईल। या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। या पिकांसाठी काही वेगळं नियम काही काढतायत का? रब्बी पिकांसाठी आणि खरीप पिकांसाठी काही वेगळे नियम काढणार का? काही मदत करणार का? पुन्हा शेती उभी राहण्यासाठी बी बियाणं तसंच जे काही शेतीचं खतं आहे ती मोफत शेतकऱ्यांना देणार का? हे सगळ्या चर्चा आहेत त्या आजच्या बैठकीत होणार आहेत आणि त्याकडेच आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।